मित्रांनो, मुंबईकर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत। जे आपण बघत आहात निळं मोठं वांग आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण स्टफ करून घेतलेला आहे, लसूण भरून घेतलेला आहे आणि त्याच्या बाजूला आपलं दिसत आहे मीठ आहे, हळद आहे, लसूण आहे एक आणि आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, लाल मिरची आहे आणि कोथिंबीर आहे। चला झणझणीत आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत। तर आणि आता आपण हे वांग आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत। तेलाने आपण हे मॅरिनेट करणार आहोत आपण आणि मग भाजून घेणार आहोत। मग दाखवतो पुढची कृती। हे आपण बघू शकता आपलं भरताचं वांग आपण भाजून घेतलेलं। तर हे आपण थंड होण्यापर्यंत थांबायचं आहे आणि हे हळूहळू याच्यावरचं कवर काढून घ्यायचं आहे आणि मग आपण तुम्हाला दाखवतो हे कसं दिसेल। मग कवर काढल्यावरती आपलं वांग आता असं दिसत आहे। पुन्हा आपण मॅश करून घेतलेलं आहे, हे सगळं स्किन काढलेलं आहे। आता याचं आपण काय करणार आहे, फ्राय करून घेणार आहे। हे आपण तव्यावरती आता फ्राय करून घेणार आहे, सॉरी कढईमध्ये। तर भेटूया, बघूया पुढच्या रेसिपीकडे। ही आपली प्रोसिजर पूर्ण तयार झालेली आहे। कांदा टाकलेला आहे आणि बाकी आपण काहीच ॲड केलेलं नाही, फक्त ऑइलमध्ये आपण परतून घेतलेलं आहे। 5 मिनिटासाठी ठेवायचं आणि कोथिंबीर गार्निशिंगसाठी टाकलेली आहे। आता ही आपण पटकन एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया। ही आपली वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। हे आपण असं गार्निश केलेलं आहे कोथिंबीर बरोबर। भरपूर सिंपल डिश आहे, लवकरात लवकर होणारी डिश आहे। तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, लंच डिनरसाठी दोन्ही टायमाला खाऊ शकता। आणि वांग्याचं भरीत हे माझ्या मते सगळ्या लोकांचंच फेवरेट असतं। तर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आमच्या चॅनलला मुंबईकर ताई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।